नमस्कार मित्रांनो, एन जी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, काही कारणास्तव म्हणजे वैयक्तिक कारण असतील, घरगुती कारण असतील आणि काही तांत्रिक कारणं होते ज्याच्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये आपले व्हिडिओ येऊ शकले नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले, सर आपले व्हिडिओ येत नाहीत। बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आले, सर आपले व्हिडिओ येत नाहीत। तर त्या सर्वांची मी माफी मागतो व मित्रांनो, तुम्हाला खात्री देऊन सांगतो की उद्यापासून म्हणजे आजपासून आपण दररोज एक व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करूया म्हणण्यापेक्षा आपण नक्कीच दररोज एक व्हिडिओ घेऊया। ओके, मग या ठिकाणी आज आपण जो व्हिडिओ घेतलेला आहे याच्यामध्ये आपण जे प्रश्न घेतलेले आहेत, ही जी तलाठी भरती जी 2019 ची जी तलाठी भरती झाली होती त्या तलाठी भरतीमध्ये आलेल्या गणित व बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचा जशाच्या तसा समावेश केलेला आहे। लक्षात येते 2019 ची जी तलाठी भरती होती ही कशा प्रकारे झाली होती, तर ती ऑनलाईन झाली होती। त्याच्यामुळे एक विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की काही विद्यार्थ्यांचे फोन येतात, सर बीड तलाठीचे क्वेश्चन पेपर घ्या, अकोलाचे घ्या, औरंगाबादचे घ्या, ठाणे घ्या, परभणी घ्या, अशा प्रकारे काय येतात विद्यार्थ्यांचे मेसेज येतात। परंतु मित्रांनो, ज्यावेळेस पेपर हा ऑनलाईन होतो त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच पेपर असतो। म्हणजे असं नाही की बीड जिल्ह्याला वेगळा पेपर, अहमदनगरला वेगळा पेपर, पुणे जिल्ह्याला वेगळा पेपर, ठाणेला वेगळा, तर असं न होता ज्या ज्या जिल्ह्याच्या तलाठी भरतीची ॲड आलेली आहे त्या सर्व जिल्ह्यांसाठी काय होतो, एकच पेपर होतो। त्याच्यानंतर दुसरी एक शंका असते बऱ्याच मुलांची। आता मी हे का सांगतोय, तर बरेच मुलांचे फोन येतात आणि मेसेज येतात की सर याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग असते का, तलाठी भरतीला निगेटिव्ह मार्किंग असते का। तर मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये अजिबात निगेटिव्ह मार्किंग नसते। एकूण तुम्हाला 100 प्रश्न असतात। 100 प्रश्न हे किती 200 मार्कासाठी असतात आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। त्याच्यामुळे तुम्हाला 100ची 100 प्रश्न काय करायचे आहेत, अटेम्प्ट करायचे आहेत। ओके, चला तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। या ठिकाणी आजचा पहा, आपला पहिला प्रश्न आहे, 10,20 दराने 3000 रुपयांचे 3 वर्षांचे सरळ व्याज किती। आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, 3000 रुपयांचं 3 वर्षाचं सरळ व्याज काढायला सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला व्याजाचा दर किती दिलेला आहे, तर 20% हा व्याजाचा दर दिलेला आहे। ओके, ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचं गणित येईल त्याच्यासाठी तुम्हाला फक्त काय तुमचं बेसिक परफेक्ट पाहिजे। मग बेसिकमध्ये तुम्हाला काय सरळ व्याजाचं सूत्र माहिती पाहिजे। काय सरळ व्याजाचं सूत्र माहिती पाहिजे, मी तुम्हाला सूत्र या ठिकाणी सांगतो पण आणि फळ्यावरती लिहून पण देतो। तुम्ही जर वही पेन घेऊन बसला असाल तर तुम्ही काय करायचं आहे, सूत्र लिहून घ्यायचं आहे। ओके, नोट डाऊन करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपण जे प्रश्न घेणार आहोत या प्रश्नाचं जर तुम्हाला बरोबर उत्तर येत असेल किंवा प्रश्न जर तुम्हाला सुटत असतील, कारण मला माहिती आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना हे प्रश्न काय सहज सुटणारे प्रश्न आहेत। ओके, मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की या प्रश्नांचं उत्तर काय करायचं आहे, कमेंटमध्ये देत चालायचे आणि शेवटी पुन्हा कमेंटमध्ये सांगायचं आहे की आज आपण जे प्रश्न घेतले होते याच्यापैकी तुमचे किती प्रश्न काय झाले, बरोबर आले। त्याचबरोबर मित्रांनो, बरेच विद्यार्थी असे आहेत की जे आपले नियमितपणे व्हिडिओ पाहतात परंतु त्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही। तर मी त्यांनाही विनंती करतो की मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा। बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की सबस्क्राईब केल्यानंतर काय होतं, सरला पैसे भेटतात, परंतु सबस्क्राईब केल्यामुळे कुठलाही पैसे भेटत नसून फक्त काय होतं तर काम करण्यासाठी प्रोत्साहन भेटतं की आपले एवढे सबस्क्रायबर झाले, एवढे सबस्क्रायबर झाले, म्हणजे जेवढे सबस्क्रायबर वाढतील तेवढं काय होतं आपल्याला काम करण्यास प्रोत्साहन भेटतं। त्याचबरोबर जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर काय होतं, आपला ज्यावेळेस नवीन व्हिडिओ येईल किंवा ज्यावेळेस आपण लाईव्ह येऊ त्यावेळेस तुम्हाला काय होतं त्याचं नोटिफिकेशन ऑटोमॅटिक येतं। ओके, मग या ठिकाणी पहा तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला सरळ व्याजाचं सूत्र लक्षात ठेवायचं आहे। पहा सरळ व्याज बरोबर का, पहा मी तुम्हाला सूत्र सांगतो, सरळ व्याज बरोबर काय, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी, त्यालाच मुदक असं म्हणतात आणि छेद किती 100। फक्त एवढं सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे, काय सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेद 100। सूत्र लक्षात ठेवलं, आता काय करूया, सूत्रामध्ये किमती टाकूया। सरळ व्याज आपल्याला काढायचं सांगितलंय, म्हटलं सरळ व्याज काय येईल, एक्स मानूया। एक्स बरोबर काय येईल, मुद्दल किती दिलेली आपल्याला, तर मुद्दल आपल्याला 3000 रुपये दिलेले आहेत, म्हणजे मुद्दल 3000 गुणिले काय होईल, दर किती दिलेला आहे, तर दर 20% दिलेला आहे, मग गुणिले 20, पुन्हा गुणिले काय आपलं कालावधी किती आहे, तर कालावधी 3 वर्षाचा आहे, मग गुणिले 3
छेद काय घ्यायचा आपल्याला 100. ओके, मग या ठिकाणी गणिती क्रिया करून घेऊया. पहा, हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल. आता आपलं गणित काय राहिलंय, 30 गुणिले 20 गुणिले 3 गुणाकार करून घेऊया. एक्स बरोबर काय येईल पहा, 3 दुणे 6, 6 वरती हा एक शून्य, हा एक शून्य, किती झाले 600. 600 गुणिले 3 सावित्रिक किती 18 आणि पुढचे 2 शून्य जसेच तसे. म्हणजे आपलं सरळ व्याज किती असणार आहे, 1800 हे आपलं काय असणार आहे, सरळ व्याज असणार आहे. मग 1800 आपल्याला ऑप्शन दिलेला आहे का, पहा आपल्याला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे 1800. लक्षात आलं. या ठिकाणी आपण फक्त काय केलं तर तुम्हाला फक्त एवढं सूत्र लक्षात ठेवायचं आहे. सूत्र काय आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेद 100. आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या प्रकरणावरती 100% परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातोच. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. त्या अगोदर जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करत जा. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा काय करत जा मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगत जा. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा आपला 2 नंबरचा. सेम त्याच पद्धतीचं गणित आहे. दशादशे 12.5% दराने 4000 रुपयांचे 5 वर्षांचे सरळ व्याज किती. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, सेम त्याच पद्धतीचं जसं आपण पहिलं गणित घेतलं होतं त्याच पद्धतीचं एक गणित आहे. इथं आपल्याला काय सांगितलंय, 12% दराने 4000 रुपयांचं काय सांगितलंय, 5 वर्षाचं सरळ व्याज काढायला सांगितलंय. सूत्र आता मी पुन्हा लिहित नाही, डायरेक्ट करूया आपण. एक्स बरोबर काय येईल, मुद्दल किती आहे, मुद्दल 4000 आहे, मुद्दल गुणिले दर, दर किती आहे 12.5 आहे, गुणिले काय आहे कालावधी, कालावधी किती आहे 5 वर्षाचा, आणि आपल्याला छेद किती घ्यायचे आहेत 100 घ्यायचे आहेत. ओके, मग या ठिकाणी काय होईल पहा, हे 2 शून्य कट होतील, हे 2 शून्य काय होतील कट होतील. आता काय राहील आपलं 40 गुणिले 12.5 गुणिले 5. ओके, मग आता या ठिकाणी 12.5 गुणिले 4 जर केलं पहा, 12.5 गुणिले 2 केलं तर किती येतंय 25 येतंय, 25 गुणिले पुन्हा 2 केलं तर किती येतंय 50 येतंय. म्हणजे 12.5 गुणिले 4 जर केलं तर किती येणार आहे 50. आणि हा शून्य जसाच तसा किती 500 गुणिले पुन्हा किती राहतील पुढचे 5 जशाच तसे. एक्स बरोबर काय रे आपलं 500 गुणिले 5. मग या ठिकाणी एक्स बरोबर आपलं काय येईल 5 गुणिले 5 बरोबर किती 25 आणि 2 शून्य जशाच तसे. किती आलं आपलं उत्तर 2500. हे काय आलं सरळ व्याज आलं. लक्षात असू द्या प्रश्नामध्ये काय विचारलं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे सरळ व्याज विचारलेलं आहे. सरळ व्याज आपलं किती आलंय 2500 आलंय. मग 2500 आपल्याला ऑप्शन दिलाय का हे पाहूया. तर या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला काय दिलेलं आहे 2500 दिलेलं आहे. लक्षात येतंय अतिशय सिंपल आहे, अतिशय सोप्या भाषेत आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. फक्त तुम्हाला या ठिकाणी सूत्र तुमच्या लक्षात ठेवायचंय सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेद 100. एवढं फक्त सूत्र तुम्ही काय करायचं डोक्यात ठेवायचं. ओके, मग या ठिकाणी पहा बऱ्याच वेळेस काय होतं सेम हाच प्रश्न असतो, फक्त या ठिकाणी सरळ व्याज ह्या शब्दाऐवजी या ठिकाणी काय दिलेलं असतं आपल्याला रास किती हा शब्द दिलेला असतो. रास किती हा शब्द दिलेला असतो. मग या ठिकाणी काय करायचंय सेम हीच पद्धत आहे, सरळ व्याज काढून घ्यायचंय. आणि रास म्हणजे काय असतं मित्रांनो, तर हे आधी संकल्पना समजून घ्या. जर तुमचं बेसिक स्ट्रॉंग असेल, बेसिक परफेक्ट असेल, म्हणजे तुम्हाला सरळ व्याज रास मुद्दल दर कालावधी ह्या जर तुमच्या संकल्पना क्लिअर असतील ना तर तुमचा या प्रकरणावरती कधीही मार्क जाणार नाही. ओके, मग रास बरोबर काय असते तर रास बरोबर मुद्दल, रास बरोबर काय मुद्दल अधिक सरळ व्याज, मुद्दल अधिक व्याज म्हणा किंवा सरळ व्याज म्हणा यालाच काय म्हणतात रास म्हणतात. मग या ठिकाणी आपली मुद्दल किती आहे 4000 आहे, आपलं सरळ व्याज किती आलेलं आहे 2500 आलेलं आहे. मग अधिक 2500 किती झाली आपली रास पहा 0 0 5 4 2 6 किती होईल 6500 ही काय होईल आपली रास होईल. फरक लक्षात येतोय का पोट्यांनो. काय विचारलेलं आहे आपल्याला सरळ व्याज विचारलं तर आपल्याला काय करायचं इथं 2500 आपलं उत्तर येईल. रास विचारलं तर आपलं उत्तर किती येईल 6500 येईल. फक्त आपल्याला एवढी बेरीज करण्याची ही एक स्टेप्स काय करायची ॲडिशनल करायची आहे, याच्यापेक्षा वेगळं काहीही करायचं नाही. बरेच जण हल्ली मत असतात सर ट्रिक सांगा ट्रिक सांगा ट्रिक सांगा, परंतु मित्रांनो काही प्रकरणं हे असे असतात की ज्याच्यामध्ये ट्रिक्स लागू पडत नाही. जर तुम्ही ट्रिक्सनी गेलात तर ऐन वेळेला परीक्षेमध्ये तुम्हाला काय होईल धोका मिळाल्याशिवाय राहणार नाही. ओके,
पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक किती आहे आपला? प्रश्न क्रमांक 3 आहे. या ठिकाणी पहा आपल्याला काय विचारलेलं आहे. या ठिकाणी काय वर्गमूळ आहे. आपल्या टायपिंगमध्ये हे वर्गमूळ येत नसल्यामुळे मी या ठिकाणी काय केलंय, पेनाने काढलेलं आहे. चला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ओके, आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय, प्रश्न क्रमांक 3 आहे. वर्गमुळात 441 अधिक वर्गमुळात 81 बरोबर आपल्याला या ठिकाणी काय दिलंय, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आता या ठिकाणी अतिशय सिंपल आहे हे गणित. जर तुम्हाला काय करायचं हे जर माहीत असेल, म्हणजे तुमचं बेसिक जर परफेक्ट असेल, तर हे गणित काय करू शकता तुम्ही, अगदी डोळ्यांनी सोडवू शकता. म्हणजे तुम्हाला हातामध्ये पेन घेण्याची सुद्धा गरज नाही मित्रांनो. एवढं सिंपल हे गणित आहे. फक्त याच्यासाठी तुम्हाला काय बेसिक क्रिया माहिती पाहिजे आता. ओके, मग या ठिकाणी आपल्याला फक्त काय करावं लागणार आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, तुमचे वर्ग पाठ असतील, कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ओरडून ओरडून सांगतोय की किमान 30 पर्यंत तरी वर्ग काय करा, पाठ करा. कितीपर्यंत? 30 पर्यंत वर्ग पाठ करा. ओके, मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल 441चं वर्गमूळ किती आहे, तर ते 21 आहे. हे चिन्ह जशाच तसं. 81चं वर्गमूळ किती आहे, तर 9 आहे. म्हणजे पहा 21चा वर्ग किती आहे, 441 आहे. 9चा वर्ग किती आहे, 81 आहे. आणि फक्त आपल्याला या दोघांची काय करायची, या ठिकाणी बेरजेचं चिन्ह असल्यामुळे इथं सुद्धा आपल्याला काय करायची, बेरीज करायची. मग 21 अधिक 9 बरोबर किती होईल मित्रांनो, 30 होईल. किती होईल, 30 होईल. म्हणजेच या प्रश्नचिन्हाच्या जागी किती येतील, तर ते 30 येतील. आता 30 आपल्याला ऑप्शन कुठं दिलेला आहे ते सुद्धा आपण पाहूया. पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला काय दिलेला आहे, 30 दिलेला आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न सुद्धा त्याच प्रकरणावरील आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे. पहा, n चा घन बरोबर 343 तर n म्हणजे किती. या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, पहा n चा घन बरोबर 343 तर n बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. अतिशय सिंपल आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय, हे जे 343 आहेत ना, याचं इथं काय पहा n चा घन आहे. मग या 343 आपल्याला काय करावं लागणार आहे, घनमूळ काढावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे, घनमूळ काढावं लागणार आहे. मग 343चं घनमूळ किती आहे, तर ते मित्रांनो 7 आहे. हे तुमच्या बेसिक वरती प्रश्न असतात. हे तुमचे मार्कचे आहेत, हे हातचे मार्क असतात, बेसिक वरती मार्क असतात. याच्यासाठी फक्त तुम्हाला काय करावं लागतं, काही गोष्टी पाठ करावं लागतील. आता तुम्हाला काय करायचंय, 10 पर्यंतचे घन पाठ करायचे आहेत. 10 पर्यंतचे काय पाठ करायचे आहेत, घन पाठ करायचे आहेत. आणि 30 पर्यंतचे वर्ग पाठ करायचे आहेत. 30 पर्यंत जेवढ्या संख्या आहेत त्या सर्वांचे काय करायचे आहेत, वर्ग पाठ करायचे आहेत मित्रांनो. ओके, त्याचबरोबर 30 पर्यंत काय करायचंय, पाढे सुद्धा पाठ करा, जेणेकरून परीक्षेमध्ये काय होईल, तुमचा वेळ वाचल. पाढे तर असं आहे की तुम्हाला गणित असेल, बेरीज करायची असेल, वजाबाकी करायची असेल, भागाकार आणि गुणाकार या 2 क्रियासाठी तर सर्वात जास्त आवश्यक काय असतं, ते म्हणजे तुमचे पाढे पाठ असणं. ओके, मग करताना सगळे पाढे पाठ. मला आशा आहे की तुम्ही नक्कीच पाढे पाठ करताल. त्याचबरोबर एक छोटीशी सूचना मित्रांनो, आपण खास विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव तलाठी भरतीसाठी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपली जी टेस्ट सिरीज असणार आहे ही काय असणार आहे, जो पूर्ण तलाठी भरतीचा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे, म्हणजे जो सिलेबस आहे त्या संपूर्ण सिलेबसवर आधारित आहे. त्याचबरोबर जो TCS पॅटर्न आहे, आता बऱ्याच म्हणजे 90% तर हे कन्फर्म झालेलं आहे की तलाठी भरतीची परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे. मग आपली टेस्ट सिरीज सुद्धा काय, या TCS पॅटर्न वरतीच आपली टेस्ट सिरीज आहे मित्रांनो. ओके, या टेस्ट सिरीज मध्ये आपण तुम्हाला काय करणार आहोत, एकूण 10 क्वेश्चन पेपर देणार आहोत मित्रांनो. किती क्वेश्चन पेपर, एकूण 10 क्वेश्चन पेपर देणार आहोत. तुम्हाला माहिती आहे तलाठी भरतीसाठी प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये किती क्वेश्चन असतात, तर 100 क्वेश्चन असतात. म्हणजेच तुमच्याकडे तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे काय असतील, 1000 क्वेश्चन असतील. ओके, 100 प्रश्न किती मार्कासाठी असतात, तर ते फक्त 200 मार्कासाठी काय असतात, 100 प्रश्न असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्न किती मार्काला असतो, तर प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कासाठी असतो. आता आपली जी टेस्ट सिरीज आहे याची किंमत आपण 100 रुपये ठेवलेली आहे. सध्या ॲड आलेली नसल्यामुळे आपण या किमतीवरती काय केलेलं आहे, 25% डिस्काउंट दिलेला आहे. किती डिस्काउंट दिलेला आहे, तर 25% डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ही टेस्ट सिरीज घेण्यासाठी तुम्हाला फक्त 75 रुपये म्हणजे फक्त 75 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत. आता हे पेमेंट तुम्हाला कुठं करायचं आहे, तर गुगल पे असेल तुमचं, फोनपे असेल, पेटीएम असेल किंवा इतर कोणतं तुमचं भीम UPI असेल,
त्याच्यावरून तुम्हाला फक्त 9689141630 हा जो आपला मोबाईल नंबर आहे, या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, गुगल पे किंवा फोन पे करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला याच नंबरवरती काय करायचं मित्रांनो, व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे। जसा तुमचा स्क्रीनशॉट येईल त्याबरोबर तुम्हाला काय होईल, ही टेस्ट सिरीज तुम्हाला शेअर केली जाईल, त्यासोबत त्याची आन्सर की सुद्धा असणार आहे आणि त्याच्यामधील गणित व बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरण सुद्धा आपण काय करणार आहोत मित्रांनो, पाहणार आहोत। ओके, पुढच्या प्रश्नाकडे वळूया। त्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करत चला। पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 5 आहे। या ठिकाणी आपल्याला काय विचारले पहा, वर्गमुळात कंसात 50चा वर्ग वजा कंसात 14चा वर्ग। बापरे, काय अवघड गणित विचारले असं बऱ्याच जणांना वाटलं असेल, पण हे कुणाला वाटलं असेल की ज्याचं बेसिक नाही, ज्याला गणिती क्रिया कशा करायच्या हे माहीत नाही, ज्याचं वर्ग आणि वर्गमूळ हे प्रकरण झालेलं नाही, त्याला हे अवघड वाटलं असेल। परंतु ज्याला मेथड माहिती आहे त्याच्यासाठी हे गणित काय आहे, अगदी सोपं गणित आहे, अगदी चुटकीसरशी सुटणारं गणित आहे। त्याच्यावर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल मित्रांनो, बरेच जण म्हणतात सर तुम्ही सोपे गणित घेता, पण मित्रांनो जोपर्यंत एखादी गोष्ट तुम्हाला येत नाही तोपर्यंत ती तुमच्यासाठी सोपी नसते आणि एखादी गोष्ट कितीही अवघड असू द्या पण ती तुम्हाला येत असू द्या, ती तुमच्यासाठी काय असते, सोपी असते। म्हणजे आपण म्हणतो ना, मला जर हे करायला लावलं तर मी हे झोपीत उठून सुद्धा करू शकतो, म्हणजे त्याचा अर्थ काय, तर ती गोष्ट आपल्यासाठी काय असते, सोपी असते। लक्षात येते, अतिशय सिंपल आहे। आता पहा, तुम्ही समजा लहानपणापासून काय करता, सायकल चालवत आलात, मग सायकल जर तुम्हाला चालवा म्हटलं तर ती तुमच्यासाठी काय गोष्ट असणार आहे, सोपी गोष्ट असणार आहे। तुम्ही आता हल्ली बरेच म्हणण्यापेक्षा जवळपास 100% तरुण वर्गाला काय येते पहा, मोटरसायकल चालवायला येते। काय येते, मोटरसायकल चालवली येते। किती टक्के लोकांना, 100% मुलांना येते। मग ही गोष्ट काय झाली, मोटरसायकल चालवणे सोपं झालं आपल्यासाठी। आता जर 4 व्हीलरचा विचार केला तर जवळपास 50% मुलांना काय येतं, 4 व्हीलर चालवता येत नाही, मला सुद्धा येत नाही। माझंच उदाहरण घेऊ, तुमचं नको। आता मला पहा, 2 व्हीलर आरामशीर चालवता येते, म्हणजे 2 व्हीलर चालवणं माझ्यासाठी काय सोपी गोष्ट आहे। 4 व्हीलर मला चालवता येत नाही, म्हणजे 4 व्हीलर चालवणं माझ्यासाठी काय अवघड गोष्ट आहे। त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, बेसिक गोष्टी शिकावं लागतील। ब्रेक कोणता आहे, क्लच कोणता आहे, गिअर कसा चेंज करायचा, ॲक्सिलरेट कधी करायचं, ह्या गोष्टी मला काय करावं लागतील, शिकावं लागतील, त्यांचा सराव करावा लागेल। तेव्हा मी काय होऊ शकतो, 4 व्हीलर चालवण्यामध्ये परफेक्ट होऊ शकतो। आणि एकदा का मी 4 व्हीलर चालवायला शिकलो तर ही माझ्यासाठी काय गोष्ट असणार आहे, सोपी गोष्ट असेल। मग त्याच्यानंतर माझ्यासाठी अवघड गोष्ट कोणती असेल, की अवजड वाहतूक। तुम्हाला 40 माहीत असेल, भले मोठं कंटेनरचा डबा असतो त्याला काय म्हणतात, 40 म्हणतात। मग आता हे 40 चालवणं माझ्यासाठी काय असणार आहे, अवघड असणार आहे। म्हणजे तसंच एखाद्या विषयाचं सुद्धा असतं, आपल्याला विषय अवघड कधी वाटतो, की जेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये येत नसतं। आणि एखादा विषय सोपा कधी वाटतो, तर जेव्हा आपल्याला त्याच्यावरती पूर्ण आपली पकड असते, आपल्याला त्याच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतात, तेव्हा आपल्याला तो काय होतो, तो सब्जेक्ट हा सोपा वाटतो। त्याचमुळे मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की गणित व बुद्धिमत्ता हा एकमात्र असा विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता। म्हणजे 50 पैकी 50 मार्क तुम्ही एक गणित व बुद्धिमत्ताच्या पेपरमध्ये घेऊ शकता। का घेऊ शकता, तर सिलेबस लिमिटेड आहे, लिमिटेड सिलेबस आहे, सिलेबसच्या बाहेर कधीही प्रश्न जात नाही। फक्त तुम्हाला काय लागतं की प्रत्येक चॅप्टरमधलं तुमचं काय बेसिक परफेक्ट लागतं। तुमचं जर बेसिक परफेक्ट असेल, तुम्ही जर संपूर्ण गणित केलं असेल, गणितात जेवढे प्रकरण येतात हे सर्व प्रकरण जर तुमचे परफेक्ट असतील, बुद्धिमत्ताचा सिलेबस तुम्ही सगळा कव्हर केला असेल, तर तुम्ही 50 पैकी 50 मार्क घेऊ शकता। बरं 50 पैकी 50 जाऊ द्या, पण 50 पैकी तुम्ही 46 मार्क तर आरामशीर घेऊ शकता। 2 प्रश्न काय करूया आपण, देवाला देऊन टाकूया। असं बाकीच्या कोणत्याही विषयात होत नाही। जीके, कारण जीके मध्ये तुम्हाला प्रश्न कुठून येईल माहिती असतं का, नाही। इतका भरपूर सिलेबस आहे की एखाद्याने 5 वर्ष जरी जीकेचा अभ्यास केला ना कंटिन्यू, तरी आपण म्हणू शकत नाही की जीके हा आउट ऑफ मारेल, आणि मारूच शकणार नाही। जर एखाद्याने जीके आउट ऑफ घेतलं ना तर त्याला मी बक्षीस देईल। फक्त मला सांगा की तुम्ही जीके आउट ऑफ घेऊ शकता। तसंच इंग्लिश ग्रामरचं आहे, तसंच मराठी ग्रामरचं आहे। आता तुम्ही म्हणताल सर मराठी ग्रामर तर सोपं आहे। मित्रांनो होय,
मराठी ग्रामर सोपं आहे, परंतु मराठी ग्रामरमधील जी व्होकॅब्युलरी आहे ना मित्रांनो, ही सर्वात कठीण आहे. त्याला कुठलंही लिमिट नाही. कुठूनही प्रश्न येऊ शकतो, कशाही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. कुठं? व्होकॅब्युलरीमध्ये. तसंच इंग्लिशच्या व्होकॅब्युलरीज आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की गणित बुद्धिमत्ताचे आपले मार्क काय आहेत? हातचे मार्क आहेत, आणि आपल्याला हातच्या मार्कालाच काय करायचं? टार्गेट करायचं आहे. ओके. मग या ठिकाणी पहा, आपलं गणित काय आहे? वर्गमुळात कंसात 50चा वर्ग वजा 14चा वर्ग, हे आपलं काय गणित आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? तुम्ही पूर्ण गणिताकडे कधीच पाहू नका. या ठिकाणी आधी फक्त काय करा? या कंसाचा विचार करा. या कंसामध्ये काय आहे? 50 आहे, आणि कंसाचं काय? वर्ग आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? वर्गमुळाचं चिन्ह जशाच तसं घ्यायचंय. इथं काय विचारलेलं आपल्याला? 50चा वर्ग. मग 50चा वर्ग किती? पहा, 5 गुणिले 5 किती? 25. पुढचे 2 शून्य काय होतील? जशाच तसे. वजाचं चिन्ह आहे, वजाचं चिन्ह जशाच तसं देऊन घेऊया. पुढं काय होईल आपल्याला? 14चा वर्ग. कंसात काय या ठिकाणी? 14चा वर्ग आहे. मग 14चा वर्ग किती आहे? तर 14चा वर्ग हा 196 आहे. ओके. तुम्हाला वर्ग पाठ करायचे, कुठेही तुम्हाला वर्ग, वर्गमूळ, घनमूळ विचारले जातात. ओके. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? 2500 वजा 196 वजाबाकी करायची आहे. काहीच करायचं नाही, फक्त या ठिकाणी वजाचं चिन्ह आहे ना, मग त्यामुळे आपल्याला काय करायचंय? वजाबाकी करून टाकायची. ओके. मग जर आपण ही वजाबाकी केली तर वजाबाकी किती येईल पहा? वर्गमुळामध्ये वर्गमुळाचं चिन्ह काढायचं नाही आत्ताचा. ओके. मग या ठिकाणी काय होईल पहा? 10तून 6 गेले, खाली किती राहतील? 10तून जर 6 गेले तर खाली 4 राहतील. पुन्हा या ठिकाणी हातचा 1 येईल. 10तून पुन्हा काय? 10तून 9 अधिक 1, 10तून 10 गेले, किती राहील? या ठिकाणी 0 राहील. पुन्हा या ठिकाणी हातचा 1 येईल. 5मधून 1 आणि 1 2 गेले, 5मधून 2 गेले, किती राहतील? 3 राहतील. आणि 2 जशाच तसे किती राहतील? खाली 2304 राहतील. वर्गमुळामध्ये 2304. मग 2304चं वर्गमूळ काय आहे? तर ते 48 आहे. 48चा वर्ग काय आहे? 2304 आहे. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? 48 हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात येत आहे? अतिशय सिंपल आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सरासरी प्रकरणावरती प्रश्न आहे. सरासरी हे प्रकरण सुद्धा असं आहे की याच्यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. ओके. प्रश्न क्रमांक 6 आहे. रेखाला इंग्रजी सोडून इतर 5 विषयात सरासरी 60 गुण मिळाले. इंग्रजीमधील गुण मिळवल्यास 6 विषयांची सरासरी 61 होते. तर तिला इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले? अतिशय सिंपल आहे. या ठिकाणी आपल्याला काय केलंय? 2 सरासऱ्या दिलेल्या आहेत. गुण दोन्ही रेखाचे आहेत, पण सरासऱ्या काय केलेल्या आहेत? 2 सरासऱ्या दिलेल्या आहेत. पहिल्या सरासरीमध्ये काय? 5 विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये रेखाचा समावेश केलेला नाही. 5 विद्यार्थ्यांची सरासरी किती दिलेली आहे आपल्याला? 60 दिलेली आहे. म्हणजेच 5 विद्यार्थ्यांचे जर मार्क आपण मिळून एकत्र केले तर किती होतील? 6 गुणिले 5 बरोबर किती? 30. आणि पुढचा 0 जसाच तसा. म्हणजे 5 विद्यार्थ्यांचे मार्क किती होतील? रेखाला मिळालेले 5 विषयातील मार्क किती होतील? 5 विषयातील मार्क 300 होतील. आता काय करायचं आपल्याला? इंग्रजी हा विषयातील मार्क ऍड करायचे आहेत. मग इंग्रजीचे मार्क ऍड केलं काय होतंय? 6 विषयांची सरासरी किती होते मित्रांनो? 6 विषयांची सरासरी 61 होते. मग काय करायचंय? 6 गुणिले 61 करायचंय. 6 गुणिले 61 जर केलं तर काय ते पहा? 6 1 6, 6 6 36. ओके. म्हणजे किती? 366. आता आपल्याला फक्त काय करायचंय? 366 मधून हे 300 जे आहेत हे वजा करायचे. मग 366 मधून जर 300 वजा केले तर खाली किती राहतात? 66 राहतात. म्हणजेच याचा अर्थ काय होतो? तर रेखाला इंग्रजी विषयामध्ये एकूण किती गुण मिळालेले आहेत? तर एकूण 66 गुण मिळालेले आहेत. मग 66 पर्याय कुठे पहा? पर्याय क्रमांक 3 आहे 66. गणित समजून घ्या. पुन्हा एकदा सांगतो. या ठिकाणी आपल्याला काय केलंय? अगोदर आपल्याला 5 विषयांची सरासरी दिलेली आहे. 5 विषयांची सरासरी किती आहे? 60 आहे. मग या ठिकाणी आपण काय केलं? एकूण 5 विषयात मिळालेले गुण किती हे काढलं. त्याच्यानंतर आपण काय करायचंय? इंग्रजीमधील गुण मिळविल्यास काय होतंय? 6 विषयांची सरासरी होती. 6 विषयांची सरासरी किती झाले? 61 झाले. मग या ठिकाणी आपण काय केलं? 6 गुणिले 61 केलं. मग आपल्याला हे काय मिळाले? 6 विषयांचे मार्क मिळाले. मग 6 विषयांच्या मार्कामधून आपण काय केलं? इतर 5 विषयांचे मार्क वजा केले. आपल्याला काय झाले? ऑटोमॅटिक किंवा आपोआप काय झाले? इंग्रजी या विषयाचे मार्क मिळाले. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा?
हा प्रश्न सुद्धा सरासरी याच प्रकरणावरती आहे, परंतु काय हा बेसिक वरती आहे. ओके. पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 43 आहे, तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती? तुमचं जर बेसिक क्लिअर असेल तर हा प्रश्न सुद्धा तुम्ही अगदी काही सेकंदामध्ये सोडू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्यावेळेस तुम्हाला क्रमवार संख्या दिलेल्या असतील, ज्यावेळेस तुम्हाला क्रमवार संख्या दिलेल्या असतील त्यावेळेस जी सरासरी असते ती काय असते? मधली संख्या असते. सरासरी म्हणजे काय असते? मधली संख्या असते. कधी? जर क्रमवार संख्या दिलेल्या असतील तर सरासरी ही काय असते? मधली संख्या असते. मग या ठिकाणी काय केलेलं आहे? क्रमवार संख्या किती दिलेल्या आहेत आपल्याला? 5 दिलेल्या आहेत, पण त्या कशा दिलेल्या आहेत? विषम दिलेल्या आहेत. विषम संख्या काय असतात? एकाआडची एक संख्या काय असते? विषम असते, आणि त्या काय असतात? क्रमवार असतात. मग जर मधली संख्या 43 असेल तर आपल्याला 5 संख्या दिल्या आहेत म्हटल्यावर 43च्या इकडे एक संख्या असेल आणि पुन्हा इकडे एक संख्या असेल, इकडे 2 असतील, इकडे एक असेल आणि इकडे एक असतील, म्हणजे 43 पेक्षा लहान 2 संख्या असतील, मोठ्या 2 संख्या असतील. पण आपल्याला इथं मोठी संख्या विचारलेली म्हटलं आपल्याला काय करायचंय? फक्त मोठ्या संख्या लिहायचं आहे. 43 नंतर पुढची क्रमवार विषम संख्या कोणती आहे? 45 आहे. 45 नंतरची पुढची क्रमवार विषम संख्या कोणती आहे? तर ती 47 आहे. किती झाल्या आपल्या संख्या? पहा इकडे जर पाहिलं तर काय होईल? 41 आणि 39. मग याच्यापैकी आपली मोठी संख्या कोणती झाली? 47 ही काय झाली? मोठी संख्या झाली. म्हणजेच आपलं उत्तर किती असणार आहे? 47 असणार आहे. आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 काय? 47 दिलेला आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय? याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या 2 गोष्टी? ज्यावेळेस क्रमवार संख्यांची सरासरी आपल्याला दिलेली असेल तर लक्षात घ्यायचं ही सरासरी काय असते? मधली संख्या असते. मग त्याच्यावरून तुम्हाला काढायचं आहे की आपल्याला किती संख्या विचारल्यात, आणि पुन्हा एक लक्षात ठेवायचं इथं नैसर्गिक संख्या विचारल्यात, विषम संख्या विचारल्यात का समसंख्या विचारल्यात, हे पण तुम्हाला काय करायचं मित्रांनो? लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके. तुम्ही जेवढ्या बारकाईने गणित वाचताल आणि जेवढ्या लवकर गणित समजून घेताल तेवढ्या लवकर तुम्ही काय करता? गणित सोडवू शकता. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, गणित आपल्याला येत असतं पण आपण घाईघाईत वाचतो. बरेच मुलं काय करतात? घाईघाईत गणित वाचतात, विषम संख्या सोडून देतात वाचायचं. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 43 आहे, तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती? मग लगेच संख्या लिहून टाकतात. 43, 44 आणि 45. पण या कोणत्या संख्या झाल्या? तर या नैसर्गिक संख्या झाल्या. कारण का? तर त्यांनी हा विषम संख्या हा शब्दच वाचलेला नसतो. त्याच्यामुळे मित्रांनो आपला अभ्यास किती आहे, त्याचबरोबर आपण पेपर कसा सोडतो हे सुद्धा काय अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठीच तुमचा 80% अभ्यास लागतो आणि 20% काय लागतो? पहा तुम्हाला पोस्ट काढण्यासाठी पेपर सोडवण्याचा सराव लागतो. तुम्ही जेवढा जास्त सराव करता पेपर सोडवण्याचा तेवढा तुम्हाला पेपर काय सोपा जाईल. लक्षात येत आहे? नांगरे पाटलांचं एक वाक्य होतं पहा, तुम्ही शांततेच्या काळामध्ये जेवढा घाम गाळाल तेवढंच कमी रक्त तुम्हाला काय होईल? युद्धामध्ये सांडवावं लागेल. म्हणजेच याचा अर्थ काय? तुम्ही अभ्यास करताना जेवढा गणिताचा सराव कराल तेवढेच गणित तुम्हाला काय होतील? पेपरमध्ये सोपे जातील. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 8 आहे. या ठिकाणी काय सांगितले पहा आपल्याला, एका बॅगेमध्ये काही 20 रुपयांच्या व काही 5 रुपयांच्या नोटा आहेत. त्या नोटांची एकूण किंमत 2200 रुपये असून नोटांची संख्या 200 आहे, तर 20 रुपयांच्या नोटा किती? आता गणित समजून घ्या. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय? आपल्याकडे काय येतं? एका बॅगेमध्ये 20 रुपयांच्या नोटा आहेत, काही 5 रुपयांच्या नोटा आहेत. एकूण रक्कम जर किती असेल त्या बॅगमध्ये तर ती 2200 रुपये आहे, आणि नोटांची एकूण संख्या किती आहे? तर ती 200 आहे. आता या ठिकाणी मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला असं गणित परीक्षेमध्ये विचारलं जाईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे? तर सरळ सरळ पर्यायामधून जायचं आहे. का पर्यायामधून जायचं आहे? तर तुम्ही पर्यायामधून गेलात तर तुमचं वेळही कमी लागेल आणि गणित सुद्धा लवकर सुटेल. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? 20 रुपयांच्या नोटा किती विचारलेलं आहे. मग जर आपण पहिला पर्याय पाहिला तर पर्याय पहिल्यामध्ये किती नोटा दिल्यात आपल्याला? 180. 180 गुणिले जर 20 केलं तर किती रुपये होतात? 18 दुणे 36. पुढचे 2 शून्य जसेच तसे. किती रुपये झाले इथं? 20 रुपयाच्या नोटाचे 3600 रुपये झाले. पण आपल्याकडे एकूण रक्कम किती आहे? 2200 रुपये आहे. म्हणजे पहिला ऑप्शन आपलं काय चुकीचं आहे. दुसरा ऑप्शन पाहूया. 150 गुणिले 20 करूया. 15 दुणे 30. पुढचे 2 शून्य जसेच तसे. किती झाले? 3000 झाले. आपली रक्कमच 2200 रुपये आणि जर 20च्या नोटाच 3000च्या असतील तर हे उत्तर सुद्धा काय होईल मित्रांनो? चुकीचं असेल. म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन सुद्धा काय चुकीचं आहे. तिसरा ऑप्शन पाहूया.
80 गुणिले 20 करूया, 8 दुने 16, पुढचे 2 शून्य जसेच तसे, किती झाले 1600 रुपये झाले. आता या ठिकाणी आपल्याकडे सगळे रुपये किती आहेत 2200 रुपये आहेत. इथं 20 रुपयाच्या नोटाचे किती झाले 1600 झाले. मग 2200 मधून जर 1600 वजा केले तर खाली किती राहतात आपल्याकडे 600 रुपये राहतात. आणि नोटा किती राहतात, जर 200 मधून 80 नोटा गेल्या तर किती नोटा राहतात 120 नोटा राहतात. किती रुपयाच्या 5 रुपयाच्या. मग आपण पाहूया आहेत का 120 नोटा. 600 ला काय करूया 5 ने भाग देऊया. 5 1 5, 12 पंचे 60, पुढचा शून्य जसाच तसा. म्हणजे 5 रुपयाच्या किती नोटा आहेत 120 नोटा आहेत. 20 रुपयाच्या किती नोटा आहेत 80 नोटा आहेत. मग 80 अधिक 120 जर केलं तर एकूण किती नोटा होतील, तर एकूण 200 नोटा होतील. आपल्याला काय सांगितलं होतं 200 नोटा आहेत. 200 नोटा आलं तरी खात्रीसाठी आपण काय करू, पुन्हा रक्कम आपली जुळती कशी पाहूया. रक्कम किती असायला पाहिजे 2200 रुपये असायला पाहिजे. मग हे किती 1600, 20 रुपयाच्या नोटांचे 1600 आणि 5 रुपयाच्या नोटाचे किती 600, बरोबर किती होतात 2200. या दोघांची जर बेरीज केली तर किती होतात 2200. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे काय आपलं बरोबर उत्तर आहे. म्हणजे त्या बॅगेमध्ये 20 रुपयाच्या किती नोटा आहेत मित्रांनो, तर 80 नोटा आहेत. लक्षात असू द्या, ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं गणित विचारलं जाईल ना त्यावेळेस काय करा सरळ सरळ पर्यायामधून सुरुवात करायची. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. गणित क्रमांक 9 आहे. अतिशय सोपं गणित आहे हे सुद्धा. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय पहा 13 52, 52 18 आणि आपल्याला सांगितलंय सरळ रूप द्या. या ठिकाणी आपल्याला काय दिलंय 13 52 78 दिलेलं आहे आणि आपल्याला याचं सरळ रूप द्यायचं आहे. आता एक लक्षात घ्या, सरळ रूप द्यायचं म्हणजे काय करायचं असतं, तर या तिन्ही संख्येला एकाच संख्येने भाग केला पाहिजे. आणि भाग कुठपर्यंत द्यायचा आहे, तर जोपर्यंत भाग जाईल तोपर्यंत काय करायचं आहे भाग देत राहायचा आहे. म्हणजे अगदी लहानात लहान संख्या आली पाहिजे. ओके, मग या ठिकाणी पहा, आता तुम्हाला अगोदर बी सांगितलं होतं मी पाढेपाठ पाहिजेत. तुमच्या लक्षात आलं असेल 13 ही काय आहे मूळ संख्या आहे. म्हणजे 13ला दुसऱ्या कोणत्याही संख्येने काय होत नाही भाग जात नाही. ओके, मग आपण 13ने सगळ्या संख्यांना भाग देऊन पाहूया. पहा 13 1 13ने भाग दिला, 13 1 13, 13 चौक 52 आणि 13 सक 78. म्हणजेच आपलं गुणोत्तर काय आलं 1 4 4 6 हे आपलं गुणोत्तर येतंय किंवा आपलं सरळ रूप येतंय. मग पर्याय क्रमांक कुठे आहे आपल्याला 1 4 4 6, तर पर्याय क्रमांक 4 आपल्याला दिलेला आहे. म्हणजेच हेच 13 52 78चं सरळ रूप काय असणार आहे 1 4 4 6 हे त्यांचं काय असणार आहे सरळ रूप असणार आहे. त्यालाच गुणोत्तर सुद्धा म्हणू शकता, त्यालाच संक्षिप्त रूप सुद्धा म्हणू शकता. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 10 आहे. या ठिकाणी काय विचारलंय पहा आपल्याला, या ठिकाणी आपल्याला विचारलंय 10 वह्या 120 रुपयांस मिळत असतील तर 30 वह्यांची किंमत किती. अतिशय सोपं गणित आहे. 10 वह्यांची किंमत 120 रुपये दिलंय, तर आपल्याला 30 वह्यांची किंमत विचारलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तर ते उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. ओके, त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना बेसिकचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी आपण काय केलं आहे, मिशन तलाठी भरती 2022 अंतर्गत तलाठी भरतीची गणित व बुद्धिमत्ता या विषयाची काय केलेली आहे स्पेशल बॅच घेतलेली आहे. ही बॅच कुठं असणार आहे, तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे NG अकॅडमी हे आपलं ॲप्लिकेशन आहे. ह्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला ही काय होईल तलाठी भरतीचा कोर्स भेटेल. त्याचबरोबर याच्याबद्दल आणखीन एक शंका आहे मुलांच्या मनात की सर हे व्हिडिओ लाईव्ह असतील किंवा रेकॉर्डेड असतील. तर मित्रांनो ही व्हिडिओ काय असतील रेकॉर्ड केलेले असतील. का रेकॉर्ड केलेले असतील तर याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. जर आपण लाईव्ह आलो तर तुम्ही एकाच वेळेस व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर काय होतं अनेक विद्यार्थी काही विद्यार्थी जॉब करतात, काही विद्यार्थी दुसरे कामं करून इतर कामं करून काय करतात अभ्यास करत असतात. त्यामुळे जर आपण 9 वाजता बॅच ठेवली तर प्रत्येकाला 9 वाजता मोबाईल हातात घेऊन बसणं शक्य होणार नाही. 10 वाजता ठेवली तर ती वेळसुद्धा प्रत्येकासाठी योग्य नसणार आहे. त्याच्यामुळे आपण ही काय असणार आहे आपली ही बॅच रेकॉर्डेड बॅच असणार आहे. आणि रेकॉर्डेड बॅचचा फायदा असा आहे की तुम्ही आपला एक व्हिडिओ कितीही वेळेस पाहू शकता. आपण बाकीच्यासारखी 4 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस पाहण्याची कुठलीही लिमिट ठेवलेली नाही. म्हणजे एखादं जर अवघड प्रकरण असेल तर ते प्रकरण तुम्ही जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, जोपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही ते प्रकरण काय करू शकता पाहू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे NG अकॅडमी
या नावाने आपलं गुगल प्ले स्टोअरला ॲप आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. त्यावरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तलाठी भरती हेच बॅनर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल, तिथं जाऊन तुम्हाला काय करायचं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. खाली बाय नाऊ येईल, बाय नाऊवरती जाऊन क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचा ऑप्शन येईल. आता आपली जी तलाठी भरती आहे तिची जर फी पाहिलं तर आपण 1000 रुपये फी ठेवलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपण सध्या 50% डिस्काउंट देत आहोत मित्रांनो. किती टक्के डिस्काउंट देत आहोत? 50%. आणि हा डिस्काउंट कुठपर्यंत असणार आहे? जोपर्यंत तलाठी भरतीची ॲड येत नाही तोपर्यंत. एकदा की ॲड आली म्हणजे जशी जशी तलाठी भरती जवळजवळ येईल तसा तसा हा डिस्काउंट काय होईल, कमी कमी होत जाईल. म्हणजे आज जी तुम्हाला बॅच 499 रुपयाला भेटती, ती बॅच तुम्हाला 8 दिवसांनी म्हणा, 15 दिवसांनी म्हणा काय होईल, 700 रुपयाला भेटेल. महिना, दीड महिना, 2 महिन्यांनी काय होईल, 1000 रुपयाला भेटेल. लक्षात येतोय फरक? त्याचबरोबर हे व्हिडिओ तुम्ही, आता बऱ्याच मुलांना काय वाटतं की मी समजा आज बॅच घेतली आणि जर 2 महिने तलाठी भरती आलीच नाही तर काय? तर अजिबात घाबरायचं नाही मित्रांनो. आपली जी तलाठी भरतीची बॅच आहे ना, तिची व्हॅलिडिटी आपण 6 महिने ठेवलेली आहे. या कोर्सची व्हॅलिडिटी आपण किती ठेवलेली आहे? 6 महिने ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही 6 महिन्यापर्यंत व्हिडिओ पाहू शकता. पण कधी? त्याच्यासाठी तुम्हाला एकदा सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. म्हणजेच तुम्हाला 499 रुपये आपल्या ॲप्लिकेशनवरती काय करावं लागतील, पेड करावं लागतील. ॲटोमॅटिक प्रोसेस आहे सर्व. तुम्हाला ॲटोमॅटिक त्या ठिकाणी जॉईन केलं जातं. तुम्ही पेमेंट केल्याची पावतीसुद्धा तुम्हाला ॲटोमॅटिक दिली जाते. ओके. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा काय करत जा, कमेंटमध्ये सांगत जा. ओके. धन्यवाद मित्रांनो.